आता इथे काय लिहिलंय, आपण आनंदी राहतो, इतरांशी जुळून घेण्याची आपली वृत्ती वाढते. आणि मग आता आपण पाहिलं, की आपण समायोजनामुळे काय-काय तोटे जे झालेले होते, परंतु ते नाही होणार. कशामुळे? समजण्यामुळे, की इतरांना दोष देणे, त्याची मत्सर करणे, त्याचा राग-राग करणे, त्याच्याशी जुळून न घेणे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या. मग आपल्याला फायदे काय होत आहेत ते देखील आपण पाहतो, की आपण आनंदी राहतो, की जर आपण समायोजन केलं आपल्या भावनाशी, विचाराच्या भावनाशी जर आपण समायोजन केलं, तर काय होतंय मुलांनो, की आपण स्वतः आनंदी राहतो, की नाही मला कोणत्या परिस्थितीत आणि किती प्रमाणामध्ये बोलायचं आहे. मला जर कळालं तर आपण काय राहतो, आपण आनंदी राहतो, इतरांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो, की ठीक आहे बाबा एखादी गोष्ट तुझ्याकडून चुकून झाली, चुकून धक्का लागलाय, चुकून एखादी गोष्ट तुझ्या हातून घडली आहे, तर काय करतो आपण त्या व्यक्तीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्या व्यक्तीला आपण ओरडत नाही, त्या व्यक्तीला समजून घेण्याचा काय करत असतो, प्रयत्न करतो. सो आपल्यातले एकेकरूपणा कमी होतो. एकेखोरपणा म्हणजे काय, की माझंच खरं, मी जे बोलतोय तेच माझं बरोबर आहे. मला कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. तुला काय वाटतंय याच्याशी मला काही संबंध. जेव्हा असे शब्द असतात, तेव्हा आपण काय म्हणतो, त्याला एकेखोरपणा म्हणजे की तो त्याचंच खरं करतो. त्याला बोलणार एकेखोरपणा म्हणजे त्याला कोणाचं ऐकायचं नसतं, की समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं आहे हे त्याला ऐकून घ्यायचंच नसतं. त्याच्यामुळे मला काय वाटतं तेच योग्य आहे आणि जे मी बोललो तेच आणि तसंच झालं आहे, याला काय बोलणार? हकेखोरपणा बोलणार. मग तो हकेखोरपणा हा कमी होतो, की आपण जेव्हा समायोजन होतं, आपल्या भावनाचे जे समायोजन करतो, तेव्हा आपल्यातला जो एकेखोरपणा असतो तो देखील कमी होण्यास सुरुवात होते मुलांना. आपण आनंदी राहतो, आपण स्ट्रेसलेस राहतो, आपल्याला टेन्शन चिंता राहत नाही आणि म्हणून काय होतं, आपण इतरांशी नेहमी जुळून घ्यायचा प्रयत्न करत असतो. बघा इथे काय दिलंय, आनंद व दुःख याप्रमाणे राग ही सुद्धा आपली एक भावना आहे, की जसं आपल्याला आनंद होतो तसं आपल्याला दुःख देखील होत असतं आणि दुःख झालं की त्याप्रमाणे आपल्याला राग हे काय आहे, ही आपली एक भावना आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं, की आनंद, दुःख आणि राग हे काय आहेत, आपल्या भावना आहेत, हे इमोशन्स आहेत, हे आपल्या संवेदना आहेत, की जे आपण व्यक्त करत राहतो. जसं आपण विचार करत राहतो, की आपले विचार म्हणजे आपण समोर जे गोष्टी बघतो, जे ऐकतो त्या गोष्टीवर आपण विचार करतो. त्याचप्रमाणे जे आपल्या आयुष्यातल्या जे आहेत, संवेदना आहेत, ज्या भावना आहेत, त्या देखील आपण काय करत असतो, वेळोवेळी प्रसंग जसा असेल त्याप्रमाणे आपण काय करत असतो, ह्या व्यक्त होत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला आनंद, दुःख, राग हे काय करत असतं, हे येतच राहतो आणि हा काय आहे, हे देखील आपल्या एक प्रकारच्या ज्या भावना आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी आनंदाचा प्रसंग झाला तर माणूस आनंद व्यक्त करतो. एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समजा एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी नाही घडली, तर तो काय करतो, दुःख व्यक्त करतो, त्याला वाईट वाटतं आणि जर एखाद्या गोष्टी त्याच्या मनासारखी नाही घडली, तर तीच व्यक्ती राग सुद्धा करते. म्हणजे बघा, त्याच्यामध्ये देखील 2 गोष्टीचा फरक आहे. जर एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली, तर व्यक्तीला दुःख वाटू शकते. म्हणजे काय, मला कितपत रागवायचं हे त्याने समजलंय. पण तेच गोष्ट त्याच्या मनासारखी नाही घडली, तर दुसरा व्यक्ती काय करू शकतो, तो राग व्यक्त करू शकतो, की तो चिडचिड करू शकतो, बडबड करू शकतो, मोठ्याने आरडाओरडा करू शकतो. म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत, तो काय करतो, तो दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणून मगाशी आपण पाहिलं, की मला कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या त्याची जी मर्यादा आहे ती देखील आहे, की कोणत्या परिस्थितीत कोणत्या रीतीने आणि कोणत्या प्रमाणामध्ये मला रागवायचं आहे, हे देखील आपल्याला समजलं पाहिजे, कळालं पाहिजे, की एखाद्या व्यक्तीला जर आनंद झाला तर आनंद देखील हा कितपत असायला पाहिजे, की एखादी गोष्ट मला आनंद झाला म्हणून मी अगदी रस्त्यावर असेल आणि मला एखादी गोष्ट आनंदाची कळाली म्हणून मी रस्त्यावर त्या गोष्टीचं लोकांना सांगत सुटणार आहे का, की अरे मला असं-असं झालंय म्हणून मला खूप आनंद झालाय. मग मी एखादी व्यक्ती नाचू शकते का? तर नाही नाचू शकत. म्हणजे त्यालाही काही मर्यादा आहेत, की कोणत्या रीतीने आणि किती मर्यादा आहेत, की मी कुठे उभा आहे, ह्या गोष्टीचं देखील आपल्याला समजल्या पाहिजे. तसंच दुःखाचं पण आहे, की जर दुःख झालंय, तर ते दुःख आपण कशाप्रकारे ते कमी करणं गरजेचं आहे, हे याच्याकडे देखील पाहिलं पाहिजे, की तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये भावना, राग, दुःख ह्या भावना येतच राहतात. बघा इथे काय बोलायचं, की एक व्यक्ती इथे किती फ्रस्ट्रेट आहे, किती चिडचिड झाली आहे त्या व्यक्तीची. मग ते तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता, की आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी कशाचा तरी हा राग आलेलाच असतो. बघा कशाचा तरी राग गेलेलाच असतो. तुम्हाला देखील आलेला असतो, की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग आलेलाच असतो, की काय, की बाबा ताईलाच दादाला जास्त सूट दिली जाते, मला सूट दिली नाही जात. मी लहान असतो, त्याच्यामुळे मला कुठे बाहेर सोडलं जात नाही. दादा मात्र बाहेर जातो, ताई मात्र बाहेर जाते. मग त्यावेळी तुम्हाला राग येतोच, की इथे स्पष्ट राहिलं, की आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी कोणत्यातरी गोष्टीचा हा राग येतच असतो आणि तो आपण वेळोवेळी आपल्या आई-वडिलांना बोलून पण दाखवतो, की तुम्ही दादाला सूट देता, त्याला बाहेर सोडता, मला बाहेर जाऊ देत नाही. परंतु त्यामागे पण मुलांना एक कारण असतं, की तुम्ही लहान आहात, की तुम्ही लहान असल्यामुळे तुम्हाला बाहेर जास्त जाऊ न दिल्यामुळं, कारण बाहेरचे
म्हणजे ज्या गोष्टी आहेत, ज्या विघातक गोष्टी आहेत त्या बरोबर नाहीत आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा समजदारी येतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी बाहेर सोडल्या जातात. म्हणजे त्यामागे तुमच्या आई जी भावना आहे ती तुमच्यासाठी सुरक्षिततेची आहे, काळजीची आहे, हे त्यावेळेस तुम्हाला कळत नाही मुलांनो. आणि म्हणून मग तुम्ही काय बोलता, की तुम्हाला ते किती समजून सांगायचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला समजलं नाही. मग त्यावेळी काय करतात, तुम्हाला त्या गोष्टीचा राग येतो, चिड-चिड होते, की मलाच का? मलाच का? की मला का बाहेर सोडलं जात नाही? बाकीच्यांना सोडलं जातं, मला. मग अशा वेळेस काय होतं, की आपल्या कशा ना कशाचं तरी आपल्याला कुटुंबामध्ये म्हणा, मित्र-मैत्रिणीमध्ये जेव्हा आपण बाहेर जातो, तेव्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग येतो. एखादा मित्र जरी आपल्याला ओरडला किंवा आपल्याला शिक्षिका जरी एखाद्या वेळेस ओरडली, तरी आपल्याला मुलांनो काय येत असतो? राग येतो. राग येणं हे देखील स्वाभाविकच आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला जसं बघा इथे दाखव तुम्हाला सांगितलंय, की बघा तुम्हाला कशाप्रकारे त्याचा राग आला आहे आणि कशाप्रकारे त्या व्यक्तीची चिड देखील झालेली आहे तुम्हाला दिसत आहे. राग वारंवार येत असेल तर किंवा अनावरत असेल तर काय? राग हा वारंवार येत असेल तर मग काय? तर त्याचे मानसिक आणि शारीरिक परिणाम देखील हे होत असतात. वारंवार म्हणजे हमेशा, नेहमी तर तुमची सतत चिड होते, सतत राग येतोय तुम्हाला, की तुम्ही सतत फ्रस्ट्रेट आहे. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला सतत चिडचिड आहे. तुम्ही एखादी गोष्ट जर समजा तुम्ही रागामध्ये आहात आणि ते जर तुम्हाला एखादा मित्र बोलला, की "अरे तुझ्याकडे वही आहे का पेन?" "हां, नाही आहे माझ्याकडे पेन." तर तुम्ही रागाने उत्तर देता, बरोबर आहे. मग तुमचं जर सतत होत राहिलं, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, पुढे भविष्यामध्ये जाऊन तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आजार देखील होऊ शकतात मुलांनो. आणि म्हणून आपल्याला हे कारण कितीही साधं वरवर वाटलं किंवा एकदम असं वाटलं, की अरे राग येणं ही नॉर्मल गोष्ट आहे, स्वाभाविक गोष्ट आहे तरी ठीक आहे. परंतु ते जास्त प्रमाणात असता कामा नये. कारण त्याच्यामुळे देखील इथे बघा त्यांनी सांगितले मानसिक आणि शारीरिक काय होऊ शकतात, दुष्परिणाम होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये डोकेदुखी येऊ शकते, अस्वस्थता वाटू शकते, अशक्तपणा येऊ शकते, आपल्याला एकांतपणा देखील वाटू शकतो मुलांनो. इथे आपण बघा पुढे पाहिलं आहे, की शारीरिक दुष्परिणाम होतात. मग राग वाढवत असेल किंवा अनावरत असेल तर त्याचे मानसिक, शारीरिक परिणाम होतात. मग काय होतात ते परिणाम? मग आपल्याला डोकेदुखी होते. डोकेदुखी होते म्हणजे आपलं पूर्ण डोकं दुखून जातं. कारण आपण सतत तो विचार करत असतो. आपण रागात असतो. कोणी काही बोललं तरी आपण त्याचं उत्तर कशाने देतो मुलांनो? रागामध्ये उत्तर देतो, की रागामध्ये उत्तर दिल्यामुळे की आपली जे भाषा बोलण्याचं जे टोनिंग आहे, ते काय आहे? उद्धटपणाचं होतं आणि समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीचा वाईट वाटू शकतो किंवा समोरच्या व्यक्तीला देखील आपल्या मोठ्या शब्द बोलल्या गेल्यामुळे त्यांना देखील राग येऊ शकतो मुलांनो. म्हणून तो आपण सतत विचार करतो आणि मग परत आपण विचार करतो, की अरे मी त्याला बोलले, त्याला राग आला असेल का? त्याला वाईट वाटलं असेल का? मग परत आपण त्या गोष्टीचा काय करत असतो, सतत विचार करतो आणि सतत विचार केल्यामुळे डोके देखील आपलं दुखू शकतो. निद्रानाश म्हणजे आपल्याला झोप लागत नाही, की तुम्ही रात्री तर दिवसाचं तर नाही झोपा, पण रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्हाला रात्री देखील झोप येत नाही. त्या विचारामुळे निद्रानाश म्हणजे निद्रेचा नाश होतो. निद्रा म्हणजे काय? झोप मुलांनो. निद्रेचा अर्थ काय? झोप आहे, की तुम्हाला झोपेचा नाश होतो तुमचा, की झोप गायब होते, झोप पळून जाते. का? तर तुमच्या चिडचिडेच्या स्वभावामुळे, की तुम्हाला तुमचा डोकेदुखीचा त्रास सुरू होतो, तुम्हाला झोपण्याचा त्रास होतो, तुम्हाला झोप लागत नाही. तुम्ही रात्रभर काय होतात? जागे राहतात आणि निरुत्साही राहतात. काय राहतात? निरुत्साही. निरुत्साहीचा अर्थ काय मुलांनो? की जिथे तुम्हाला उत्साह राहत नाही, तुम्हाला एक्साइटमेंट राहत नाही. एक्साइटमेंट कसली असते मुलांनो, की चला एखाद्या शाळेमध्ये समजा एखाद्या क्रीडा स्पर्धा आहे, तर त्याच्यात समजा तुम्हाला कबड्डी आवडते, खो-खो आवडते, तर तुम्ही किती उत्साह असतात. जर तुम्हाला एखाद्या पिकनिकला जायचं असेल, तर मुलांनो तुम्हाला किती उत्साह आणि आनंद वाटतो. रात्री झोप येत नाही. आता मला उद्या पिकनिकला जायचंय, मला उद्या पिकनिकला जायचंय. असं तुम्ही आईला सारखं सांगता, मला उठवा, मला उठव. म्हणजे तुमच्यामध्ये काय असतं? उत्साह असतो, की मला त्या ठिकाणी जायचंय. त्या सगळ्यांबरोबर मज्जा करायची, माझ्या मित्र-मैत्रिणीबरोबर, माझ्या शाळेतल्या फ्रेंड्स बरोबर अशी तुमची इच्छा असते. मग तेच आहे ना, की निरुत्साही म्हणजे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. तुमचा उत्साह होत नाही. तुम्ही आनंदी राहत नाही, तुम्ही फ्रेश राहत नाही आणि हमेशा तुम्ही काय राहता, की एकदम तुम्ही अस्वस्थता एक प्रकारची जाणवते. म्हणूनच जर तुमच्यामध्ये अशा प्रकारचं चिडचिडीचं स्वभावाचं जे प्रमाण आहे सतत होत राहिलं, तर तुम्हाला काय होऊ शकतं? डोकेदुखी होऊ शकते, निद्रानाश होऊ शकतो आणि काय होऊ शकतं? निरुत्साह. तुम्ही निरुत्साही राहता. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह राहत नाही. या सर्व समस्याला, या परिणामांना तुम्हाला काय जावं लागेल? सामोरं जावं लागेल मुलांनो. मग अशा प्रकारे चिडचिड आपण करता कामा नये. राग आला तरी आपण थोडा वेळ देखील बघा इथे काय आहे? निद्रानाश आहे, की तुम्हाला वेळ झाली आहे, 4 वाजले. तुम्हाला इथे घड्याळ वाजता येते ना मुलांनो? इथे किती वाजले? 4 वाजत आले आहेत. पण तरी देखील झोप लागत नाहीये. मग तुम्हाला असं वाटतं का असं व्हावं? तर अजिबातच नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? नेहमी हसून खेळून इतरांशी बोलून घेतलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला जरी राग आला तरी आपण काय केलं पाहिजे? त्याचा राग दूर करता आला पाहिजे. मग अशा प्रकारे काय आहे इथे बघा निद्रानाश आहे म्हणजे इथे झोप येत
नाहीये मुलांनो. बघा किती वाजले तरी काय आहे, झोप येत नाहीये. मग आपल्या ते उणिवेची जाणीव. उणीव म्हणजे काय? इथे काय दिलंय? उणीव. उणीव म्हणजे काय? आपल्यातली जी कमतरता आहे, ती कमतरता काय बोलणार त्याला आपण? काय आहे? कमतरता. उणीव म्हणजे काय? आपल्यातील कमतरताची देखील आपल्याला काय झाली पाहिजे? जाणीव झाली पाहिजे, की असं नाही की माझी सगळ्यांनी काय करा, तारीफ करा, माझी सगळ्यांनी प्रशंसा करा, की नाही माझं बरोबर आहे म्हणून. तर त्याबरोबर माझ्यामध्ये काही कमतरता आहे का? हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. मग आता ह्या घटकामध्ये आपण काय शिकणार, की कोणत्या उणिवाची जाणीव आहे बघा. तुम्हाला इथे एक चित्र दिलं गेलंय. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, की बघा नळावर पाणी भरायचं काम चाललंय एका विहिरीवरती. ते विहिरीमध्ये त्या बायका आले, ते पाणी ते भरत आहे. ते पाणी भरत असताना त्यांच्यात कसल्या प्रकारचा संवाद होत असेल पाण्यावरून. तर पाण्याचा हा प्रश्न हा फार मोठा गंभीर आहे. आपण पाणी हा पर्यावरण भाग 1/16 मध्ये पाणी हा पूर्ण टॉपिक शिकलो होतो, की ते पाणी कोणत्या प्रकारचं आहे, पाणी कुठून येतं, ते पाणी दूषित होणारे परिणाम काय आहे, त्याचे उपाय काय आहेत, या सर्वांचा अभ्यास मुलांना आपण पाणी या घटकावर शिकलो. आपल्याला आपल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात, तशा आपल्याला काय काय येत नाही हे देखील समजू लागते. ते त्यांनी काय सांगितलं, की जसं आपल्याला आपल्या क्षमता कळतात, की मी काय करू शकतो हे आपल्याला समजायला लागतं, की माझ्यामध्ये काय उणीवा आहे हे देखील आपल्याला समजायला, की मला काय येत नाही हे देखील आपल्याला समजायला लागतं, की जेव्हा एखादी गोष्ट मला कळतं, की माझ्यामध्ये ही कॅपॅसिटी आहे, की मला एखादी गोष्ट करायची आहे. आता समजा एखादं लिखाणाचं स्पीड आहे किंवा मला एखादं लिखाण करायचं आहे, तर मी वही घेतली, पेन घेतला. परंतु मला लिहायची इच्छा आहे, म्हणजे माझ्यात कॅपॅसिटी आहे, की मला त्या गोष्टी परंतु मला जर लिहिण्याचं जर स्पीडच नसेल, तर माझ्यामध्ये ती काय आहे? उणीव आहे. ही उणीव काय आहे? मग मला ती भरून काढायची, की तशा प्रकारे इथे काय दिले, की जसं इथे काय करत आहेत, इथे वाद चालू आहे, जे पाण्यावरून आहे. आपल्याला जशा आपल्या क्षमता कळतात, तसं आपल्याला काय 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 येत नाही हे देखील समजायला लागतं, की अरे मला अजून कोणत्या गोष्टीची गरज आहे, मला अजून कोणत्या गोष्टीची मी गोष्टी करायला पाहिजेत, म्हणजे माझा स्पीड वाढू शकतो आणि माझं जे लेखन आहे ते वेळेत पूर्ण होईल. म्हणजे ह्या गोष्टी देखील मला करणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे आपण त्या गोष्टी काय करत असतो? शिकत असतो, की आपल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, त्या आपल्या भावनाशी संबंधित आहेत आणि क्षमता आपण ओळखून आपण आपल्या काय करतो, ज्या उणीवा आहेत त्या देखील आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो. बघा आपल्या क्षमताबरोबर आपल्या ते उणीवाही माहीत असल्या पाहिजेत. जसं आपल्याला आपल्या क्षमता माहीत आहेत, आपल्याला उणीवा माहीत असल्या पाहिजे. मग त्या कोणत्या प्रकारच्या, ज्या ज्या प्रकारे आपण अभ्यास करत आहोत, ज्या प्रकारचे आपण जे कार्य हाती घेतले आहे, त्या कार्यामध्ये माझी कॅपॅसिटी किती आहे, माझी क्षमता किती आहे आणि त्याप्रमाणे मग त्या त्या कामामध्ये माझी उणीव काय आहे, की मला काय नाही जमू शकत, हे देखील मला पाहता आलं पाहिजे. आणि जर जे गोष्ट नाही जमत आहे, मग त्यासाठी मला काय करावं लागेल, हे देखील मुलांना आपण बघितलं गेलं पाहिजे. आता बघा इथे तुम्हाला काय दिलं गेलं आहे, म्हणजे प्रयत्न करून उणीवावर मात करता येते. म्हणजे तुम्ही जर प्रयत्न केले, तर काय करता येईल? त्या उणीवावर मात करता येईल. तुमच्या उणीव म्हणजेच काय, की तुमच्यामध्ये असलेली कमतरता आहे. जर तुम्ही प्रयत्न केले, तर काय होईल? ते तुमची कमतरता आहे ती दूर निघून जाईल, ती उणीव दूर निघून जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, की एखादी व्यक्ती आहे, की तुम्हाला चित्र काढायचं आहे. बरोबर, एका मुलाला जर चित्र काढायचं आहे, तो जर त्याचं त्याने पेपर घेतला आणि रंग घेतले आणि तो चित्र पेन्सिल घेऊन चित्र काढायला लागला. पण जर त्याला ते रंग जर ते भरता आले येत नसेल, त्याचे जो कलर आहे तो जो बाहेर जात असेल, तर तो काय, त्याला ते जाणवलं, की नाही मला हे चित्र काढता छान येतंय, परंतु मला त्याच्यात रंग भरता येत नाहीये. मग मी काय केलं पाहिजे? म्हणजे ही त्याच्यातली उणीव आहे, कमतरता आहे. तर त्या प्रयत्नाद्वारे मग त्याचा सराव करून, करून तो काय करतो? त्या गोष्टीमध्ये पारंगत होत असतो. म्हणून इथे त्यांनी स्पष्ट काय सांगितलंय, की म्हणजे प्रयत्न करून उणीवावर मात करता येते, की तुमच्यातली जी कमतरता आहे ती काय करू शकता तुम्ही? प्रयत्न करून तुम्ही काय करू शकता? त्या गोष्टीवर मात करू शकता. मात करू शकता म्हणजे तुम्ही विजय मिळवू शकता. ती गोष्ट जी तुमची उणीव आहे, ती उणीवर तुम्ही काय करू शकता? विजय मिळवू शकता. की जसं मी तुम्हाला चित्रकलेचं उदाहरण दिलं, की ज्या चित्रकलेचे जर काढल्यानंतर जर रंग बाहेर जात असतील एखाद्या मुलाचे, तर ते काय करू शकतो तो, की ते चित्र सारखं त्याची प्रॅक्टिस करून, सराव करून, करून तो काय करू शकतो? त्या चित्रामध्ये जे रंग आहे तो व्यवस्थितरित्या तो भरायची तो काय करू शकतो? कला शिकू, जे स्किल तो काय करू शकतो? हस्तगत करू शकतो. त्यालाच काय बोलतात? उणीवर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येतं त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, की एखादी गोष्ट मला येत नाहीये.
म्हणून ती येतच नाही म्हणून ती मिळवण्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. म्हणून काय सांगितलं, की एखादी गोष्ट येत नाहीये म्हणून जे येतंय, चला एखादी गोष्ट नाही येते ते ठीक आहे, परंतु जे येतंय त्याच्याकडे देखील प्रावीण्य मिळवण्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. प्रावीण्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये आपण योग्यरीतीने, यशस्वीरित्याने आपण काय करणं, आपलं ध्येय साधने करणं. आपण ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्याच्यामध्ये आपण अव्वल नंबर, अव्वल जो दर्जा आहे, जो प्रावीण्य, प्रावीण्याचा अर्थ काय, की आपण ज्या गोष्टीचं ध्येय प्राप्त करणं, त्या गोष्टीमध्ये उच्चांक गाठणं, त्याला काय बोलणार, प्रावीण्य मिळणार. आणि म्हणून जे येत आहे त्या गोष्टी मिळवण्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. चला एखादी गोष्ट तुम्ही प्रयत्न करूनही जर तुम्हाला नाही जमत आहे, तर ती गोष्ट सोडून द्या. परंतु जे तुम्हाला येत आहे त्या गोष्टी जरी शिकण्याकडे तुम्ही काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एखादी समजा संगीत हा विषय आहे, या संगीताकडे समजा तुम्हाला संगीताची आवड आहे आणि तुम्हाला स्पोर्ट्सची देखील आवड आहे. मग तुम्ही स्पोर्ट देखील तुम्हाला शिकायची इच्छा आहे. पण त्याच्यापैकी जर तुम्हाला जर संगीत जास्त शिकायला आवडत असेल, तर तुम्हाला जे येत नाही ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करून जर तुम्हाला नसेल येत, तर तुम्ही ते स्किप करू शकता. परंतु जर तुम्हाला जर संगीत आवडत आहे, तर जे येत आहे तर ते देखील तुम्ही काय करायला पाहिजे, त्याच्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे. त्याचा उत्तम तुझं त्याचा दर्जा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे मुलांनो, यश देणं हे तितकंच गरजेचं आहे. की तुम्हाला इथे दिसू शकते की कशाप्रकारे आपण मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे आपण आपल्या उणिवावर मात करू शकतो. मग ते कोणत्या गोष्टी असेल, अभ्यासाच्या देखील असतील, संगीताचे असतील, क्रीडेचे असतील, कोणत्याही प्रकारची जी गोष्ट असेल, की तुम्ही काय केलं पाहिजे, त्या गोष्टीमध्ये यश हे संपादन करता आलं पाहिजे मुलांना. स्वभाव बदलता येतो, वी कॅन चेंज. ते इथे काय सांगितलंय, की मनुष्य आपला स्वभाव बदलू करू शकतो का मुलांनो? तर हो. अर्थातच मनुष्य आपला स्वभाव हा बदली करू शकतो. कारण जर त्याचा स्वभाव म्हणजे जसा त्याच्या स्वभावातला जो रागिष्टपणा आहे, जो चिडचिडापणा आहे, जो हेवेदेवे आहे, जो मत्सर आहे, बरोबर आहे, तर त्या सर्व गोष्टीचा मनुष्य काय करू शकतो, स्वभाव हा बदली करू शकतो. कशाच्याद्वारे? आपल्या विचारावर नियंत्रण ठेवून, भावनेच्या द्वारे एक वेगळ्या प्रकारचं समायोजन करून व्यक्ती काय करू शकतो, तो आपल्या भावनाचं समायोजन करू शकतो. बघा इथे काय दिलंय, की आपल्यापैकी कोणाच्याच व्यक्तीचा स्वभाव पूर्णतः चांगला नसतो आणि पूर्णतः वाईट देखील नसतो. बघा इथे काय दिलंय, कोणाचाच चांगलं किंवा पूर्णतः वाईट असं नसतो, की असं आपण म्हणू शकतो, की चला ही एक व्यक्ती आहे, की ती पूर्ण चांगलीच आहे, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. किंवा एखादी व्यक्ती आहे, की ती पूर्ण चुकीची आहे, त्याच्यामध्ये काहीच चांगलं नाही. आपण असं म्हणू शकतो, की अशी जगात शोधूनही व्यक्ती मुलांनो सापडणार नाही, की ती काहीतरी जी एखादी व्यक्ती असते त्याच्यामध्ये सगळं गोष्टी मिक्स असतात. चांगले आहे, वाईट आहे, राग आहे, दोष आहे, प्रेमही आहे, भीती आहे. सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येक मनुष्यामध्ये ह्या असतात. असं जसं तुम्हाला इथे दिले, की आपल्या कोणतीही व्यक्ती म्हणजे ही पूर्णतः चांगली नाही किंवा पूर्णतः वाईटही नाही आहे. की काय आहे, की याच्यामध्ये दोघांचं मिश्रण असतं, की जी एखादी व्यक्ती असते त्याच्यामध्ये काही चांगले स्वभाव असतात, काही वाईट स्वभाव असतात. अशी हर एक व्यक्ती जी असते त्याच्यामध्ये हर एक गोष्टीचे काय असते, सांगड घातलेली असते, की प्रत्येक गोष्टीची काय असते त्याच्यामध्ये सांगड असते. प्रत्येक भावनाची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिळालेला असतो. जी हर एक प्रकारची ज्या आपण भावना पाहिल्या त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हे आलेल्या असतात. आपल्या मित्र-मैत्रिणी जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करा, की जे तुम्ही बोलता, की माझे जे मित्र-मैत्रिणी आहेत, की त्यांच्यामध्ये तुम्हाला काय चांगल्या गोष्टी आवडतात, की त्या गोष्टीचा तुम्ही प्रथम विचार करा, की जी गोष्ट माझ्यात नाही पण माझ्या मित्र-मैत्रिणीमध्ये आहे. मग ती गोष्ट मी कशी आत्मसात करू शकतो? ती गोष्ट मी माझ्याकडे कशी घेऊ शकतो? तो स्वभाव जो गुण आहे तो मी कसा घेऊ शकतो याचा विचार करा तुम्ही मुलांनो. की तिथे बघा त्यांनी सांगितलंय, की तुम्ही त्याच्यासाठी ओपन झालं पाहिजे. तुम्ही मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. मग ते तुमच्या चुका असू दे, तुमच्या किंवा एखादी चांगल्या केलेल्या कृतीबद्दलचं कौतुक असू दे किंवा एखाद्या केलेल्या गोष्टीचं तुम्ही स्वतः केलेल्या चुकाचं देखील चूक असू दे, ती देखील तुम्ही इतरांशी मनमोकळेपणाने बोलता आली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट तुमचं चांगली घडली तर तेच तुमचे मित्रमैत्रिणी किती चांगल्या प्रकारे तुमचं कौतुक करतात आणि त्या गोष्टीचा मुलांना तुम्हाला आनंद देखील वाटतो की नाही. मग त्याचप्रमाणे जर एखादी गोष्ट जर तुमच्याकडून चुकून झाली, की एखाद्या वेळेस समजा तुमच्या मनात नव्हतं, एखाद्याला हर्ट करणं, एखाद्याला दुखावणं, परंतु कधीतरी आपल्या शब्दातून आपण बोलून जातो. मग नंतर कळतं की अरे त्याला वाईट वाटलं. मग आपण त्यावेळेस आपण त्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाने सगळ्यांसमोर त्या गोष्टीची चर्चा करून त्या व्यक्तीला सॉरी बोलू, त्या गोष्टीचा विषय काय केला पाहिजे, संपवला पाहिजे. म्हणून इथे काय सांगितलं, की आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करा, की जे चांगले गुण आहेत, की माझे मित्र आहेत, मग त्याच्यामध्ये चांगलं काय आहे, की त्या गोष्टीचा तुम्ही काय करायचं, विचार करायचा आणि त्या गोष्टी आपण आत्मसात कशाप्रकारे करू शकतो ह्या देखील गोष्टीचा आपण मुलांना विचार करणं तितकंच गरजेचं आहे. की तुम्ही ते पाहू शकता. उणिवा दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करा. उणिवा मी तुम्हाला याचा अर्थ सांगितलं, की कमतरता, की आपल्यातल्या जे एकमेकातल्या ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करा. म्हणजे प्रत्येकाची काही ना काही ही उणीव असते, की बघा
माणूस काय हा भावना शून्य नाहीये, भावना सहित आहे. म्हणजे ज्या भावना आपण ज्या शिकलो, जे राग आहे, जो राग आहे, दुःख आहे, भीती आहे, प्रेम आहे, निरुत्स आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहे, एक्साइटमेंट आहे, जे सगळ्या ज्या आपल्या भावना आहेत, त्या भावनाबरोबर आपल्या काय आहेत, काही उणिवा देखील आहे, ज्या काही कमतरता देखील आहे, की त्या कमतरता आपण एकमेकांच्या कशाप्रकारे दूर करता आल्या पाहिजेत, हे देखील मुलांनो आपण पाहिलं पाहिजे, की जे आपले मित्र-मैत्रिणी आहे, की त्यांना कोणत्या मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण एकमेकांना काय करत असतो मुलांनो, सहकार्य करत असतो. मग त्या उणिवा आपण दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. मदत करणं म्हणजे की की त्यांच्या उणिवा ओळखायला आधी शिकलं पाहिजे, की की माझ्या मित्रांमधल्या काय उणिवा आहेत. मग त्या ओळखून आपण त्याप्रमाणे त्या दूर करणे, त्याच्यापासून सोडवणं, हे देखील मुलांना आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे मुलांनो. बघा इथे आपल्यातील चांगल्या बद्दलही बोलायचे. आपल्यातल्या ज्या काही चांगल्या क्षमता आहेत, त्याबद्दल देखील आपण काय केलं पाहिजे, बोलल्या पाहिजे. तसेच उणिवाबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. आपल्यामध्ये ज्या चांगल्या क्षमता आहेत, त्याबद्दलही आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ज्या आपल्यामध्ये उणिवा आहेत, जी आपली कमतरता आहे, ती देखील आपण काय करायची, त्याच्याबद्दलही आपण मनमोकळेपणाने किंवा चर्चेद्वारे त्या गोष्टीचं आपण काय केलं पाहिजे, निरसन केलं पाहिजे. तर ते आपल्या फायद्याचेच असते. तर ते काय आहे, पुढे आपल्या दृष्टीकडून फायद्याचे आहे. ज्या उणिवा आहेत, मग जर आपण त्या सांगितल्या, की नाही माझ्यातली जी कमतरता आहे, की मला जो चित्रकलेचा आहे तो प्रॉब्लेम येत आहे, बोलता येत नाहीये, किंवा जेव्हा मी स्टेजवर जातो तर मला भीती वाटते. तर मग अशा वेळेस आपण एकमेकांना सांगून काय करू शकतो, आपल्या मित्र-मैत्रिणीच्या ज्या उणिवा आहेत, त्या काय करू शकतो, आपण कमतरता दूर करू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं, की आपल्याला जे क्षमता आहेत, त्याबद्दल देखील आपल्याला बोललं पाहिजे. आणि ज्या आपल्या उणिवा आहेत, त्याच्याबद्दल देखील चर्चा करून ते करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला काय आहे, एक प्रकारे पुढे भविष्यामध्ये त्याचा फायदाच मिळणार आहे मुलांनो, हे देखील आपण सांगू शकता. आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. की जर आपल्याला कळतं की आपल्यामध्ये जे दोष आहे, ते दोष आपण काय केले पाहिजेत मुलांनो, ते दूर केले पाहिजेत. की आपल्या स्वभावात जे काही दोष आहेत, ते आपल्याला माहीत असतात. जे आपल्या उणिवा आहेत, त्या देखील मुलांना आपल्याला काय असतात, माहिती असतात. आणि ते देखील दोष आपण काय करणं गरजेचं आहे, ते दूर करण्याचा आपण नुसता प्रयत्न केला पाहिजे. की मला माहिती आहे की माझे काय दोष आहे, हे फक्त माहिती असून आपण तिथे थांबणं गरजेचं नाहीये मुलांनो. आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर आपण उपाय देखील करणं हे काय आहे, गरजेचं आहे. पण त्याच्यावर मी काय करू शकतो, मग त्याच्यावर मी अशा प्रकारे जे माझे विचार आणि माझी जी भावना आहे, त्याचं योग्य प्रकारे समायोजन करून मी काय करू शकतो, त्याच्या विचारांशी सांगड घालायला पाहिजे. आणि माझ्या मित्रमैत्रिणी आहे, जे माझे कुटुंब आहे, त्यांच्याबरोबर ते चर्चा करून त्या माझ्या विचारांना काय करणं, माझ्या दोषांना दूर करणं, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे मुलांनो. की तुम्ही ते पाहू शकता, की जर मला एखादी गोष्ट माझी चुकली आहे, तर मी ते कशाप्रकारे माझी चूक दुरुस्त करू शकतो, हे देखील मला कळणं गरजेचं आहे मुलांनो. इथे बघा आपण पाहत आहोत, मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये नेहा ही खूप जास्त बोलत असे. की आपण एक उदाहरण घेतलंय, की आपण कशाप्रकारे आपल्या उणिवा आपण सुधारू शकतो. की त्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, एक उदाहरण दिले. की नेहा जी एक मुलगी होती, ती काय करत होती, की ती मैत्रिणीच्या जर घोळक्यात जर असेल, तर ती काय करायची, की सतत ती बोलत राहायची. ती बोलत राहिल्याने काय झाले ते पाहूया आपण. की ती बोलत राहिल्यामुळे घोळक्यात नेहा सर्वात जास्त बोलायची. आणि इतर मैत्रिणीशी ती नीट मित्र-मैत्रिणींना बोलण्याची ती काय देत नव्हती, संधीच देत नव्हती. ती एकटीच बोलत राहायची. आणि त्याच्यामुळे मग बाकीच्या सगळ्या मैत्रिणी ह्या गप्प राहायच्या आणि ती एकटीच बोलत राहायची. मग परिणाम काय झालाय मुलांनो? परिणाम असा झाला, की एक वेळ अशी आली, की मग सगळेजण तिला टाळायला लागले, की अरे ही आपल्याला बोलायची संधीच देत नाहीये. हीच फक्त बोलते आणि आपण मात्र गप्प राहतोय. मग त्यामुळे तिला ती व्यक्ती सगळेजण टाळायला लागले. ती एकटीच पडायला लागली, की तिने प्रथम काही दिवस मग न बोलण्याचा उपाय, संयम ठेवण्याचा प्रयत्न केला. मग तिला समजायला लागलं. बघा इथे तुम्हाला दिसू शकतं, इतर मैत्रिणींना बोलायची संधीच मिळत नसल्यामुळे मैत्रिणी तिला टाळू लागले. आणि नेहाच्या हे लक्षात आलं. मग तिला कळायला लागलं, की अरे माझ्याशी कोण बोलत नाही, मला टाळतायत सगळे. ते आपापले ते सगळेजण ते बोलतात, परंतु माझ्याशी कोण बोलत नाही. मग तिला कळायला लागलं, की तिला तिची चूक कळायला लागली. मग तिने प्रथम काही दिवस न बोलण्याचा संयम ठेवायचा प्रयत्न केला, की न बोलण्याचा संयम ठेवला, पेशन्स ठेवला. आणि मी जास्त बोलत असेल तर मला थांबवा. जर मी खरंच खूप जास्त बोलत असेल तर मला थांबवा, असं तिने काय सांगितलं, ज्या मैत्रिणीला सांगितलं. मग हळूहळू इतरांचेही बोलणं ऐकून घेऊ लागली. आणि तिला आपले अति बडबडीचा जो स्वभाव होता तो काय झाला, त्या स्वभावामध्ये बदल झाला मुलांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला जी बघा एक उदाहरण दिले, की
ही एक प्रकारची उणीव आहे, की नेहाच्या द्वारे सांगितलंय, की ती जी नेहा नावाची जी मुलगी होती ती किती अतिशय बडबड करायची आणि बडबड करत असल्यामुळे ती कोणालाच बोलू देत नव्हती. फक्त तीच बोलायची आणि बाकी सगळे ऐकायचे. मग अशामुळे इतरांना बोलायची संधी न मिळाल्यामुळे एके दिवशी असं झालं, की सगळेजण तिला टाळायला लागले आणि न टाळल्यामुळं सगळेजण मला टाळत आहे हे तिच्या लक्षात आल्यावर तिने काय केलं, की तिने थोडे दिवस शांत राहायचा प्रयत्न केला. तिने संयम ठेवला, पेशन्स ठेवले आणि मग तिने स्वतःच बोलली, की जर मी जास्त बोलत असेल तर तुम्ही मला सांगा, वेळेच अडवा तुम्ही. मला सांगा, की "अरे, तू आता शांत हो." मग अशा प्रकारे काय झालं मुलांनो, की ती इतरांचंही बोलणं ऐकून घ्यायला लागली आणि ऐकून घ्यायला हा तिचा स्वभाव बदलला. अशा प्रकारे हा तिचा स्वभाव बदलला, की अशा प्रकारे आपण मुलांनी ते पाहिलं, की उणिवा, की जी उणीवावर आपण कशी आपली जी नेहाची जी उणीव होती, जी जास्त बडबडायची, त्याच्यावर तिने कशाप्रकारे मात केली, हे देखील आपण मुलांनो या पाठाद्वारे आपण पाहिलं आहोत. तर अशा प्रकारे मुलांना हा आपण पाठ पूर्णपणे समजून घेतलेला आहे, की जो आपला पाठ आहे, की आपले जे भावनिक जे जग आहे, कशाप्रकारे आहे, की जे भावनिक जगामध्ये विचाराची जी सांगड आहे, ती भावनेद्वारे होते आणि भावनेतून त्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार येतो आणि ते विचार भावनेमधून जे एक योग्य प्रकारचं जे समायोजन असतं, जे भावनेचं समायोजन जर ठेवलं, तर आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे आपल्या जीवनावर परिणाम करू शकतात, ज्या गोष्टी आपल्याला आनंददायक आहेत किंवा ज्या आपण नाही केल्या त्या कोणत्या दुःखदायक गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा आपल्या कोणत्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो, हे देखील मुलांना आपण इथे पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहणार म्हणलं, की भावना व्यक्त केल्या पाहिजेत, पण त्या भावना आपण कोणकोणत्या होत्या त्या देखील आपण पाहिल्या आहेत, की जे राग, भीती, प्रेम, शांती, निरुत्साही, जो आनंद आहे, या सगळ्या काय आहेत भावना आहेत आणि विचार आणि भावनांचा योग्य वेळ, की जेव्हा आपण विचार करतो आणि त्या भावना ह्या सगळ्यांचं काय झालं पाहिजे, एक मेळ आपण कशाप्रकारे घेतला हे देखील आपण या पाठामध्ये मुलांनो आपण पाहिलं आहे. दुसरं आपण पाहिलं, की रागावर कशाप्रकारे आपण नियंत्रण ठेवायचं आहे, की आपलं राग, की आपल्याला किती कोणत्या पद्धतीने आणि किती मर्यादेत ठेवला पाहिजे, हे देखील आपण या पाठामध्ये शिकलो आहे. आणि तर त्याचे शारीरिक आणि मानसिक जे परिणाम होतात ते देखील पाहिले आहे, की ते शारीरिक आणि मानसिक म्हणजे आपल्याला अनिद्रा होते, आपल्याला झोप लागत नाही, आपलं डोकं दुखी होतं आणि आपल्याला अशक्तपणा येते, कमजोरी येते आणि आपण निरुत्साही होतो. हे देखील आपण पाहिलं आहे, की जर आपण रागावर नियंत्रण नाही ठेवलं तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक आजार देखील हे लागू शकतात मुलांनो. आपल्यातील क्षमतेबरोबर आपण उणीवेचं काय केलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे, की आपल्या क्षमता काय आहे, की आपल्याला माहिती आहे, की मी काय करू शकतो. परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये जी उणीव आहे, जी कमतरता आहे, ती देखील आपण काय केली पाहिजे, ओळखली पाहिजे आणि त्याच्यावर आपण उपाय करणं हा देखील मुलांनो तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाद्वारे आपण सारांशाद्वारे देखील पाहिलं, की कशाप्रकारे विचाराचा आणि भावनांचा मेळ केला आपण घातला आला पाहिजे, रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याद्वारे जे मानसिक आणि शारीरिक आजार उद्भवू नये म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे, की आपल्याबरोबर जी क्षमता आणि जी उणीव आहे, त्याची देखील आपण कशाप्रकारे कमतरता दूर केली पाहिजे, त्याच्यावर काय उपाय आहे याचा देखील आपण सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये मुलांनो केला गेलेला आहे.